आपल्या भारतीय संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते। देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते, घरातील वातावरण चैतन्य निर्माण होते। दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोग, पिंडाचे हरण होते। घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात। यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते। मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील। चला तर मग जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। देवाऱ्याला कळस कधीही असू नये। कळस हा मंदिरासाठी बनवलेला असतो, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते। घरी असलेल्या कळसाला तसा पर्याय नसतो, कारण सगळ्यांच्या देवघरावर भिंत आलेली असते, त्यामुळे ती ऊर्जा अडली जाते। देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे। प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी। सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे। पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा। प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे। त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी। शंख जलाने भरावा। त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंखजल प्रोक्षण करावे। भूशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरुवात करावी। सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे। देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी। कपाळाला गंध लावून घ्यावा। समई आणि उदबत्ती लावून घ्यावी आणि समईला गंध लावून घ्यावा। त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी। सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा। तसेच सगळ्या देवांना फूल वाहावेत। नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरांजन लावून आरती करावी। दररोज परिपूर्ण नैवेद्य द्याव्यास जमत नसेल तर खडी साखर किंवा गुळ फुटाणे तरी नैवेद्यामध्ये असावेतच। देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी। देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे। तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे। पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा गंध लावून घ्यावे। पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे। देवपूजा करताना मध्येच उठू नये। पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी। शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा। तुपाचे निरांजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे। विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालटे आणि देवाकडे देठ करावे। नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी। पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये। देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये। तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये। गप्पा मारीत बडबड करीत पूजा करू नये। खोटे बोलत मोठ्याने ओरडत पूजा करू नये। स्त्रियांचा अनादर व अश्लील गप्पा मारत पूजा करू नये। स्नान करून उत्साहाने आनंदाने देवपूजा करावी। बहुतेक कुटुंबाच्या देवघरात देवांचे पंचायतन असते। पंचायतन म्हणजे 5 देवांचे एके ठिकाणी केलेला सच। शंकर, विष्णू, सूर्य, गणपती आणि देवी हे ते 5 देव असतात। त्यापैकी आपली मुख्य देवता मध्यभागी आणि बाकीचे 4 देव त्याच्या भोवती कमळट किंवा तामणात मांडून त्यांची पूजा करावी। मंडळी, देवपूजा करताना तुम्ही कोण आहात यावर अवलंबून आहे। सर्वसामान्य असाल तर शास्त्राप्रमाणेच पूजा करावी असे काही नाही। ज्यांना कर्मकांडात जास्त रस आहे त्यांना कर्मकांडाप्रमाणे पूजा करू द्यावी। ज्यांना कर्मकांडापेक्षा मनःशांती हवी आहे त्यांनी साध्या पद्धतीने केली तरी चालते। दररोजची देवपूजा साध्या पद्धतीने केली तरी चालते। मन शांत आणि प्रसन्न असेल तरच पूजा करावी, नाहीतर करू नये। नाहीतर काही लोक सुतकी चेहऱ्याने केवळ सोपस्कर म्हणून पूजा करतात। प्रार्थना करण्यासाठी संस्कृत मंत्र तंत्र यावेच असे काही नाही। आपल्या भाषेत साधी प्रार्थना केली तरी चालते। पूजेसाठी साहित्य स्थानिक असले तरी चालते। काही साहित्य मिळत नाही किंवा खरेदी करू शकत नाही म्हणून त्रास करून घेऊ नये। पूजा प्रार्थना करण्याची इच्छा असल्यास घरातील प्रत्येकाला करू द्यावी। तसेच एखाद्याची इच्छा नसल्यास त्याला पूजा करण्यास बळजबरी करू नये। आपल्या पूजेमुळे इतरांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे याचा विचार करायला हवा। संत गाडगे बाबा दरवर्षी पंढरपूरला जात असत, पण प्रत्यक्ष मंदिरात कधीच गेले नाहीत। टाळ नाही, मृदुंग नाही, पेटी नाही म्हणून ते गप्प बसले नाहीत। हातात 2 दगड घेऊन त्याचाच वापर टाळ म्हणून करत व जिथे उभे आहेत तिथूनच कीर्तनाला सुरुवात करत, गोपाळा गोपाळा देवकी नंद गोपाला। शेवटी इतकेच म्हणायचे आहे की गाडगे महाराजांना जो देव कळला तो प्रत्येक गोष्ट
शास्त्रानुसारच झाली पाहिजे असा आग्रह करणाऱ्यांना कळला असेलच असे नाही. भक्तीच्या बाबतीत 24 तास नारायण नारायण करणाऱ्या नारदापेक्षा आपली शेतीभाती करून कधीकधी नारायण म्हणणारा शेतकरी नारायणाला अधिक प्रिय असतो. अशा प्रकारची एक कहाणी आहे. मंडळी, देवपूजा म्हणजे माझ्यातील कर्तृत्व शक्ती वाढवण्याची प्रक्रिया. देवपूजा म्हणजे 24 तास आणि आयुष्यभर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्यासाठीची प्रक्रिया. आता देवपूजेची नक्की प्रक्रिया काय? माझं स्वतःचं घर तसं देवाचं घर. माझं घर मी चालवतो आणि माझं जीवन देव चालवतो. त्याच्या कृतज्ञतेसाठी देवपूजा मी कितीही प्रयत्न केले तरीही त्या प्रयत्नांना यश देणारा भगवंत आहे. यातून आत्मविश्वास आणि ईशविश्वास वाढतो. रावणी देवपूजा करायची की हनुमंताने केलेली देवपूजा करायची हे फक्त ठरवायचं. देवाजवळ दिवा का लावायचा? दिवा हे माझ्या जीवनाचं एक प्रतीक आहे. मला माझं जीवन प्रकाशित करायचं आहे. त्या प्रकाशित जीवनाने हजारो जीवने प्रकाशित करायचे आहेत. दिव्याने दिवा पेटवायचा आहे. उदबत्ती का लावतो? तर उदबत्ती स्वतः जळून सुगंध देते. तसं माझं जीवनही सुगंधित होण्यासाठी सुखोपभोगाचा विचार न करता शेवटचा माणूस कसा आनंदी होईल यासाठी तत्पर असला पाहिजे. देवघरात देवांची प्रतिमा असते ती का असते? भगवंताची प्रतिमा पाहिली की आनंद होतो. एकही देव दुःखी चेहऱ्याचे नाही आहेत. मग मी जेव्हा ते देवांची पूजा करतो तर मग मीही आनंदितच असलो पाहिजे. जर मी आनंदित होत नसेल तर माझी देवपूजा कुठेतरी चुकत आहे असं समजावं. आपण ज्या देवाची पूजा करतो त्या देवाबद्दल माहिती हवी. कृष्णाची पूजा करत असू तर कृष्णाचं जीवन अभ्यासलं पाहिजे. रामाची पूजा करत असू तर रामाचा अभ्यास करायला हवा. तरच जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल. नाहीतर असं होतं की एवढी देवपूजा केली पण दुःख काही कमी झाले नाही म्हणून देवाला शिव्या पडतात. चूक देवाची नाही, आपली आहे.